याला प्रोग्रामिंग करता येऊ शकतं असं म्हणणं आहे का तुझं? हो, सिस्टमॅटिक करता येऊ शकतं. आपण ऍज अ ह्युमन बिईंग मी असं समजू शकतो की वी आर अ स्पॉन्ज. आपण जे काही पाहिजे आपण ते ऍब्झॉर्ब करू शकतो. इट्स जस्ट दॅट वेअर आर वी कनेक्टिंग आवर सेल्फ, सगळे त्याच्यावर डिपेंडिंग आहे. आता जसं न्यूजपेपर सगळेजण तोच न्यूजपेपर ओपन करतात, पण त्यापैकी काही लोक एडिटोरियल वाचतात, पण काही लोक नेगेटिव्ह न्यूज वाचून डिप्रेस होऊन तो न्यूजपेपर बंद करतात. सो इट्स ऑल अप टू व्हॉट वी डिसाइड टू ऍब्झॉर्ब. आणि तुम्ही जसं म्हटलं आता पॅशन टू प्रोफेशन साठी, तर तुम्ही कुठल्या गोष्टीबद्दल पॅशनेट असाल तर याचं तुम्हाला कसं कळेल की यू आर रिअली पॅशनेट अबाउट. तर एखादी गोष्ट करण्यासाठी तुमच्या आतून तो इतकं पुल इतका जोरात किंवा इतका स्ट्रॉंग आहे की लॉट ऑफ टाइम्स यू डोंट केअर इफ यू हॅव अ लॉट ऑफ क्राऊड, यू हॅव वन पर्सन इनफ. आय विल गेट टू टेल माय स्टोरी, आय एम हॅपी. व्हॉट मेक्स यू रिअली 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 हॅपी, दॅट इज युअर पॅशन. आणि त्या पॅशनला अजून तुम्हाला ग्रूम करून मी जसं माझ्या स्लाइड मध्ये पण आहे की त्या एखाद्या कुठलीही गोष्ट इंटरेस्ट पासून सुरुवात होते. आणि तुम्हाला ओके असेल तर मी स्लाइड शेअर करू पटकन. सो आय जस्ट क्विकली शो दिस टू एव्हरीवन की व्हॉट डू आय मीन बाय दिस. दिस इज व्हॉट आय वॉज टॉकिंग अबाउट. कुठलं पण नवीन टॉपिक, नवीन सब्जेक्ट तुम्ही चूज केला, तो आधी इंटरेस्ट असतो आणि तुम्ही त्याच इंटरेस्टवरती थोडंसं काम करत राहिलात की तुम्हाला त्या विषयावरती तुमचं इतकं प्रभुत्व वाढायला लागतं की नाव इट बिकम्स युअर स्किल. सो व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन अन इंटरेस्ट अँड अ स्किल? आय वुड से डिफरन्स आहे की कुठलंही तुमच्याकडे स्किल असेल, यू कॅन गो 3 लेवल्स डीपर. व्हेन इट कम्स टू स्टोरीज, फक्त स्टोरी सांगता येत नाही, स्टोरी लिहिता पण येते, स्टोरीचा विचार पण करता येतो, कॅरेक्टर्सचं पण बोलता येतं. मग आता तुमच्याकडे हे स्किल आहे, पण हे स्किल तुमचं पॅशन कसं काय बनू शकतं? ते स्किल टू पॅशन हा पण एक खूप मोठा जर्नी आहे. कारण आपण सराव करून कुठली पण नवीन गोष्ट शिकू शकतो, पण त्या गोष्टीसाठी तुमचं मन त्याला ओढतंय का त्या डिरेक्शन मध्ये, ते खूप महत्वाचं आहे. ती जर ओढ असेल आतून, देन दॅट स्किल तुमचं हे पॅशन बनू शकतं. नाव इफ गॉट दॅट पॅशन विथ यू, यू आर रिअली पॅशनेट अबाउट समथिंग. And I'm sure all of us are passionate about something. It could be your business. आता जसं एका मॅडमनी म्हटलं की त्यांचा बिझनेस आहे, पण त्या मनाच्या संतुलनासाठी पण, त्या स्ट्रेस मॅनेजमेंट साठी पण काहीतरी करतात. तसंच आपले पण कितीतरी इंटरेस्ट असतात, ते आपण स्किल मध्ये कन्व्हर्ट पण करतो, त्याचं पॅशन पण असतं, पण कॅन यू रिअली टर्न दॅट इन टू अ प्रोफेशन? इथून जो पुढला जो गॅप आहे, तिथे खूप सारी गरज आहे अभ्यासाची, की ते प्रोफेशन म्हणजे काय असतं. स्टोरी टेलिंग ऍज अ प्रोफेशन. आता मी जर हा विचार केला, मी जेव्हा हा विचार केला, मी त्यावेळी थोडा अभ्यास करायला सुरुवात केली की हे कोण कोण लोक आहेत ज्यांचा असा धंदा आहे. मग हे लोक कुठल्या टाईपच्या स्टोरीज सांगतात. आणि अजून एक गोष्ट मला खूप सांगायची इच्छा आहे की आपल्याकडे जे जे एंटरप्रेन्युअर्स असतील ना, ते सगळे एंटरप्रेन्युअर्स जे आहेत आपल्याकडे, आपल्याला अध्यात्माची फार गोडी पाहिजे. Can anyone guess why? I would like to really know this answer in chat. Like really. अध्यात्माची गोडी का पाहिजे? मानसिक संतुलनासाठी. ओके, अजून काही? गीता मॅडम तुम्ही सांगा काहीतरी. बरं ठीक आहे, मी सांगतो. तर अध्यात्माची गोडी याच्यासाठी पाहिजे की बिझनेस मध्ये युअर कस्टमर इज द गॉड अँड अध्यात्म इज नथिंग बट द स्टडी ऑफ दॅट गॉड. सो विच इज वाय तुमचं जे कोणी कस्टमर आहे, तुम्ही त्यांचा कसा अभ्यास कराल. मी प्रॉडक्ट मॅनेजमेंटचा एक कोर्स केलेला 6 महिन्यांआधी, आणि त्यावेळी मला ही कन्सेप्ट आठवलेली, आणि ती कन्सेप्टचं नाव आहे कस्टमर्स पोर्टफोलिओ ऑर पर्सोना. की त्यांचं ऍव्हरेज एज काय असेल, विल दे बी मॅरिड, विल दे हॅव किड्स, आणि त्यांचे मोटिवेशन्स काय आहेत. आणि तुम्हाला हे दिसतं इथे राईट हँड टॉप कॉर्नर मध्ये, फ्रस्ट्रेशन्स. व्हॉट फ्रस्ट्रेट्स देम द मोस्ट. जसं in the end, each one of us who is doing a business here, what we are doing is we are solving a problem.
somebody who was really frustrated about something, they were not getting it. Each of us are here to solve that problem, to bridge that gap. आणि त्यामुळे त्या टॉपिकचा जेवढा अभ्यास आपण करू तेवढंच ते चांगलं. तर मला एक सांग, आता मला हे खूप भारी वाटलं बरं का, की तू फ्रस्ट्रेशन जे बोललास ना, इव्हन मी सुद्धा माझे मी जेव्हा ट्रेनिंग घेतो किंवा काय म्हणतो, किंवा एखादी गोष्ट आपण निवडली, समजा आम्ही नेहमी उदाहरण देतो, म्हणजे आपल्याला एकच जागा दिलेली आहे, तिकडे तुम्ही चणे फुटाणे विका किंवा बदाम विका. तुम्हाला जर खरोखर बदाम विकायचे असतील ना, तर चणे फुटाणे विकणे एक दिवस बंद करा. बरोबर. त्याशिवाय तुम्हाला ते फ्रस्ट्रेशन येणारच नाही. कारण चणे फुटाणे जितके विकले जातात, चणे फुटाणे विकून तुम्हाला कम्फर्टेबल येतं. रोज आपल्या खिशात 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये यायला लागतात. बरोबर. पण बदाम विकायला एकदम 10,000 रुपये मिळणार असतात आणि ते रोज विकले जात नाहीत. सो दॅट इज अ फ्रस्ट्रेशन पॉईंट. हा फ्रस्ट्रेशन पॉईंट तेव्हाच आपण ऍक्सेप्ट करू जेव्हा आपण खरोखर पॅशनेट, आपल्या किडाचे, की आपल्याला बदामच विकायचे, तर तेव्हा. तर हा जो किडा आहे ना, हा असताना कधी कधी मध्ये सर्वायवलचा इन्स्टिंक्ट येतो. तर याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे, की कसं ते, म्हणजे ते मॅस्लोच्या थेरी प्रमाणे जर विचार केला तर नाही बाबा तसं नाही होणार, पण हाऊ टू सरपास दॅट, तू काय म्हणशील, काय थॉट प्रोसेस काय होईल? मग माझं थॉट प्रोसेस असं असेल की जेव्हा आपण कुठल्या पण एंटरप्रेन्युअरचं जर्नी बघतो तेव्हा आपल्याकडे 2 टाइप्स मला मेनली दिसलेत. एक म्हणजे तुमचं पॅशन आहे, तुम्ही ते आणि तुम्ही त्या पॅशनला प्रोफेशन मध्ये डेव्हलप करताय, पण ऍट दॅट सेम टाइम यू कंटिन्यू टू डू युअर डे जॉब, सो टिल यू आर सपोर्टेड. कारण तुमचं आत्ताचं जे काही लेवल ऑफ लिव्हिंग आहे, स्टाईल ऑफ लिव्हिंग आहे, ते कॉम्प्रोमाइज न करता आपल्याला जर हे फॉलो करता येईल, इन दॅट केस दॅट्स अ सेफर वे टू गो अबाउट इट, वेअर यू स्टार्ट टू कंटिन्यू टू बिल्ड दॅट बिझनेस अंटिल यू रीच अ पॉइंट की तुमचं त्या बिझनेस मधनं अर्न होणारं जे इन्कम आहे, इट इज गोइंग बियॉन्ड युअर नॉर्मल इन्कम इन युअर जॉब. देन यू आर सेट, देन यू लेट इट गो अँड नाव यू गो फुल टाइम. आणि अजून एक गोष्ट, सगळेजण म्हणतात थिंक बिग, थिंक बिग, थिंक बिग, पण त्या ओव्हर युज मुळे त्या टर्मचं थोडंसं महत्व किंवा त्याचा अर्थ थोडंसं कमी कमी होत चाललंय. क्लिशे आता, इट इज अ क्लिशे नाव. इट बिकम्स अ क्लिशे. जसं मी जेव्हा स्टोरीज सांगायला सुरुवात केलेली तेव्हा माझ्याकडे 30 मुलं आलेत आणि मला वाटलं वाव 30 मुलं आलेत, खूप छान झालं. आय थिंक दिस इज गुड. बट देन I thought, what is the meaning of think big? If I were to amplify this, can I really reach 500 kids now? That's my next goal. Have 500 kids in the same meeting and tell them a story. आता माझा त्या गोलकडे वाटचाल सुरू आहे आणि माझ्या करंट प्रेझेन्स पासून तिथपर्यंत जाण्यासाठी खूप काही इनविजिबल स्टेप्स तिथे आहेत. त्या मला शोधायच्या, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि एक एक करून त्याची वाटचाल करायची आहे. आणि त्याच ठिकाणी अशा मीटिंग मधनं आपल्याला खूप काही शिकायला मिळतं की ओ देर आर पीपल हु कॅन हेल्प मी टू डू दिस. आय नीड नॉट रिइन्व्हेंट द व्हील. आता एक लास्ट प्रश्न विचारायचा तुला, असा की रेवती पाटील आमच्या मगाशी विचारत होते तुम्हाला प्रश्न, की तुम्हाला हे वानरसे, तर तुमचा व्यवसाय सांगा, वानर सेनेबद्दल थोडंसं एक्सप्लेन करून सांगा आणि ते तुम्हाला का करावं असं वाटतं, एक सांगा. नक्की नक्की. तर माझी मुलगी जेव्हा 2.5 वर्षांची होती तेव्हा मी तिला हनुमानाची गोष्ट सांगितलेली आणि तिला ती गोष्ट एवढी आवडली की तिने दिवसभर ती त्याची तेल लावून मी हनुमान आहे असं म्हणून ती घरभर फिरायची. शी वॉज रिअली इन्स्पायर्ड बाय दॅट स्टोरी. आणि नंतर पुढल्या 1 वर्षामध्ये मी तिला रामायणातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि ऍज द रिझल्ट आमच्या सोसायटीमध्ये शी वॉज फेमस की तिला रामायणातली तुम्ही कुठलीही गोष्ट विचारा ती तुम्हाला सांगू शकते ऑन द स्पॉट. तर तिथनं मला थोडासा कॉन्फिडन्स आला की हा हे स्टोरी सांगता येऊ शकतात. पण माझ्या मुलीची भूक आता वाढत चालली होती. शी वॉन्ट्स टू हिअर मोर स्टोरीज आणि त्यासाठी आय स्टार्टेड टू रीड मोर स्टोरीज. मग जसं आता व्हेनेवर देर इज ऑलवेज अपॉर्च्युनिटी हिडन इनसाइड अ व्हेरी बॅड थिंग. जेव्हा पॅन्डेमिक सुरू झाला ऍट दॅट टाइम आय जस्ट सेंट एन ईमेल टू माय कम्युनिटी की मी असं सुरुवात करतोय, वुड यू बी इंटरेस्टेड. मग स्टोरी टेलिंग एज अ बिझनेस त्याच्या समोरचे प्रश्नचिन्ह लागलेलं ते थोडंसं मिटलं गेलं. मग तिथनं मी सुरुवात केली. पण त्या ठिकाणी तुमच्या बिझनेसचं नाव खूप महत्वाचं आहे. जसं मी कोणालाही सांगितलं वानर सेना, आय डोंट हॅव टू एक्सप्लेन टू देम मोस्ट ऑफ द थिंग्स. दे ऑलरेडी हॅव अ स्माइल ऑन देअर फेस. जसं आता पैसेवाली स्मिता, very nice tagline. So I read that, I had a smile on my face.
सो दॅट नेम रिअली हिट्स अ कॉर्ड. सो आय वुड से ती पण एक गोष्ट होती. आणि मग मॉडिफाईंग दिस विजन. आता मी या लहान लहान मुलांना 6 ते 7 महिने गोष्टी सांगितल्या. आमची खूप छान गट्टी जमली. पण जेव्हा रामाचं राज्य सुरू झालं आणि आम्हाला एकमेकांपासून दूर व्हावं लागलं, मग तेव्हा विचार केला की आता परत त्याच्याशी मी कसा कनेक्ट करू. मग महाभारत सुरू केलं आणि ते सगळ्या मुलांच्या तोंडावर परत एवढं मोठं हास्य आलं की आता सगळे म्हणाले चला आता महाभारत ऐकू सरांकडनं. सो त्यांच्याशी कनेक्ट करताना जे मला रिफ्रेशिंग वाटतं, that is my validation for my passion every time I deliver a session. So I would say everyone over here, because that's about me, but what about everyone in this meeting? So if you can relate to what I'm saying, just put a yes in the chat. की तुम्ही जेव्हा तुमचं पॅशन फॉलो करताय आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या कस्टमर कडनं कळतं की हो माझं काम झालं आणि खूप छान वाटलं, तेव्हा तुम्हाला तुमच्या मनात जी भावना निर्माण होते, that is your fuel for your business. That is your fuel for your passion. ग्रेट. आता मी चॅट बॉक्स ओपन केलाय, त्यामुळे तुम्ही सांगू शकता येस म्हणून म्हणू शकता. थोडा वेळ बंद केलं होतं कारण मध्ये मग लोक मेसेज टाकत राहतात ना. थोडा जरा मास्तरगिरी करत असतो मध्ये ती सवय लागली. बरं, कोणाला काय प्रश्न असतील तर जरूर विचारा. प्रश्न नाही सौमित्र, मला अनिकेत अजून थोडस बोलतं मात्र करावं वाटतंय. त्यांनी मगाशी खूप प्रसाद अगदी 2-3 मिनिटं बोलूया आपण. 2च मिनिटं त्याला अजून बोलतं करूया आपण. बोला. त्यांनी जो एक मगाशी धागा घेतला ना, उद्योजकात अध्यात्माची आवड असायला पाहिजे. मला असं त्याच्यात अनिकेत तू अजून थोडस एक्सप्लोर कर की अध्यात्माची आवड असा ज्याला जो कोणी पर्सन असतो, व्यावसायिक असतो, त्याचा पहिला भाग म्हणजे त्याचा अहंकार गळून पडला असतो. त्याची पॅशन ध्येय सिद्धी गाठण्यासाठी, बरोबर, ईश्वर प्राप्तीकडे जाण्यासाठी. तर हे जरा अजून थोडस काहीतरी सांग ना. हरकत नाही बरं का. जर सगळ्यांची इच्छा असेल तर आपण अजून थोडस कंटिन्यू करू शकतो. फक्त चॅटबॉक्स मध्ये उद्योजकाला आपला अहंकार बाजू ठेवणं. प्रसाद 1 मिनिट, चॅटबॉक्स मध्ये परत एकदा टाका, हरकत नाही किंवा हो ओके असं टाकलं म्हणजे मला कळेल. नाही तर मग असं फिलिंग येत राहतं की आपण ओव्हर ताणतोय का लोकांना. असं नक्की येत आहे. ओके सगळ्यांचे यायला लागले, त्यामुळे अनिकेत भारी. आता प्रसाद तू नीट व्यवस्थित परत सांगितलं. मला त्यांचा प्रश्न जर मला असं विचारायचंय, मी परत एकदा रिपीट करतो. मगाशी जो एक अध्यात्म हा एक स्लाइड टाकली, उद्योगाला अध्यात्माची आवड असायला हवी अशा अर्थाने मी घेतोय ते. तर ती का असायला हवी? तर अध्यात्म अर्थात परमेश्वर इच्छाप्ती करण्यासाठीचा जो मार्ग, तो जो सेवेकरी आहे, जो आपण भक्त म्हणू याला, त्यांनी त्याचा अहंकार जर का गळून पडलेला असेल तर त्याला ध्येय प्राप्ती होते. तो जर का मी पण पळत बसला तर संपला. पॅशन साठी मला वाटतं जरा हे थोडस अजून थोडस एक्सप्लोर कर ना. नक्की आणि अनुभवातनं काहीतरी सांग ना. नक्की सांगतो. आणि मी असं सांगू शकेन की जसं तुम्ही जसं म्हटलं की अहंकार गळून पडावा, तसं आता या उदाहरणामध्ये आपण ऍज अ एंटरप्रेन्युअर आपण आहोत भक्त आणि आपले कस्टमर्स आहेत भगवंत. त्यांची भेट होण्यासाठी आपल्यातला अहम कसा गळावा, तर याचं सुंदर एक्झाम्पल म्हणजे इफ यू वीव युअर बिझनेस अराउंड युअर कस्टमर, नॉट अबाउट युअर सेल्फ, की मला फक्त हे येतं मी तेवढंच करतो आणि मी तेवढंच करणार, बाकी काही करणार नाही, मला दुसऱ्या स्टोरीज नाही सांगणार. मग या गोष्टीमध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन कोण आहे? मी. पण जर माझ्या कस्टमरला, त्या लहान मुलांना जर पंचतंत्रातल्या गोष्टी ऐकायच्या असतील, त्या मला नाही माहिती, तर मी त्या शिकेन आणि त्यांना शिकवेन. मग या हा जो डिफरन्स आहे, ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू, तो पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे त्या अध्यात्माकडे आपली पहिली वाटचाल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कम्प्लीट सबमिशन ऍज इन हाऊ डू यू. जसं आता खूप वेळेला एक असतं की यू डिलिव्हर युअर प्रोडक्ट अँड यू गो बॅक. Another one is you deliver the product and you observe that smile on your customer's face and then you go back. Or you observe that little frown की त्यांच्या भोवया थोड्याशा जवळ आलेल्या, म्हणजे त्यांच्याकडनं काही फीडबॅक मी घेऊ शकतो का लगेच, हे पण एक आपण करू शकतो. म्हणजे याचाच अर्थ की आपण जे एक असतं ना की my job or my business is to deliver this product, I delivered this product, my job is done. So customer delight
दॅट इज व्हॉट ब्रिंग्स द कस्टमर्स बॅक. मग तुमच्या कस्टमर्ससाठी व्हॉट इज दॅट डिलाइट फॅक्टर विच दे डिड नॉट एक्सपेक्ट. आता जसं मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो माझ्या एक्सपिरियन्स मधनं, की आम्ही जेव्हा आता रामायणाचे क्लासेस घेतो तेव्हा त्या क्लासेसमध्ये एक गुण मी लहान मुलांना सांगतो, आणि तो गुण म्हणजे तुमचा शब्द पाळायचा. की दशरथ राजांनी दिलेला शब्द त्यांनी पाळला आणि वडिलांनी दिलेला शब्द त्यांच्या मुलांनी पाळला. पण हे झालं त्रेतायुगातलं एक्झाम्पल. तुमच्या लाईफ मध्ये असं तुम्ही कधी केलंय की तुम्ही कोणाला तरी तुमच्या मम्मीला सांगितलं की मी 4 वाजता खेळून परत येईन, आणि तुम्ही बरोबर 4 ला परत आला, असं तुम्ही कधी केलेलं लास्ट टाइम? मग मुलं थोडासा विचार करतात, आठवत नाही, पण त्या क्लासमध्ये काही नाही बोलत. मग हा छोटासा विचार त्यांच्या डोक्यात फिरत राहतो. नेक्स्ट सॅटर्डे मी जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा ते म्हणतात, सर मी मागचा माझा शब्द पाळला बरं का, मी माझ्या मम्माला सांगितलेला. मग मी सगळ्यांना क्लॅप करायला लावतो, आणि त्या एका मुलाने पाळलेला तो शब्द बाकीच्या 25 मुलांना पण इन्स्पायर करतो की हा यांनी केलं आपण पण करू शकतो. आणि म्हणूनच आपल्याकडे आता हजारो पुस्तकं दर वर्षी छापल्या जातात, पण ती हजारो पुस्तकांची पूजा कधीच होत नाही. रामायण आणि महाभारताची पूजा याच्यासाठी होते की त्याच्यातनं जे आपल्याला शिकायला मिळतं त्या शिकवणीमुळे ती एवढे हजारो वर्ष त्याची पूजा सुरू आहे. सो अप्रतिम अप्रतिम, खूप खूप मस्त वाटलं ऐकायला. अजून काय विचारायचंय? शेअर द स्लाइड्स वन्स अगेन. ओके, कोणीतरी म्हटलेलं शेअर द स्लाइड्स म्हणून. हो, माझ्याकडे काही स्लाइड्स आहेत, खूप नाही आहेत, जास्त वेळ नाही घेणार. फक्त एक क्विक ग्लान्स थ्रू करून फक्त सांगतो. आपण हे बघितलेलं इंटरेस्ट, स्किल, पॅशन, प्रोफेशन टू बिझनेस. तर ही एक शेवटची फक्त मी लिंक तुम्हाला सांगतो की समथिंग दॅट यू कॅन डू ऍज अ प्रोफेशन, त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत तुमची एक समाधी किंवा तुमचं एक तप पोचलेलं असतं. तुम्ही एका डोंगराला तुम्ही पार केलेलं आहे, पण ते बिझनेस म्हणजे अजून तुम्हाला कस्टमर्स मिळवणं. सो इट्स लाईक यू क्लाइम्ब द माउंटेन, you're standing on the mountain and you see one more mountain to be climbed, and at that time do you give up or do you take that challenge and say, okay, let me make this a business? If you don't know anyone else as an example, then you are the example. So that's also something that you can start. आता माझ्या याच्या सक्सेस स्टोरीज मला जर म्हणायचं झालं तर how much money I earned through that, yes, it is there, financial factor is there. पण काही मुलं जे त्यांच्या घरी कधीही बोलत नव्हती, पण रामायणातल्या सेशन मध्ये बोलून बोलून ते इतके बोलके झाले की त्यांच्या घरी त्यांना आता शांत करणं मुश्किल आहे. दॅट वॉज सक्सेस फॉर मी. मी लहान मुलांना एकदा कॉन्सेप्ट सांगितली की हा मॅकडॉनल्डचा लोगो आहे, आणि मग लोकांना त्यांच्या अवतीभोवती सगळीकडे लोगोज दिसायला लागले. मग मी त्यांना म्हटलं की तुम्हाला जर या रामायणाच्या वानरसेनेसाठी लोगो बनवायचा असेल, तुम्ही कसा बनवाल? तर मुलांनी इतके सुंदर लोगोज बनवलेत की त्याला इंटरनॅशनल लोकांकडनं मला त्याच्यासाठी प्रतिसाद आला. दॅट वॉज अ सक्सेस ऑल्सो. सो ऑल ऑफ दीज आर अनएक्सपेक्टेड थिंग्स दॅट यू जस्ट गो विथ द फ्लो. आणि त्यांचे जे पेरेंट्स आहेत ते तितक्याच पॅशननी, जितक्या पॅशननी मी तुमच्या सगळ्यांशी बोलतोय, तितक्याच पॅशननी ते पेरेंट्स त्यांच्या कझिन्सला त्यांच्या सोसायटीमध्ये सांगतात की तुम्ही हे सेशन अटेंड करा. अँड आय वुड से दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ माय सक्सेस. सो आय वुड से की माझं 500 मुलांचं स्वप्न ते अचीव्ह करायला अजून थोडासा वेळ आहे, पण या ज्या अदृश्य शिड्या मी चढतोय आता एक एक स्टेप, त्यातनं थोडासा कॉन्फिडन्स वाढतोय आणि एक एक करून होईल, मला वाटतं पॉसिबल आहे. आता 1-2 एक्झाम्पल्स मी अजून देऊ शकतो. ते म्हणजे हाऊ डू यू कनेक्ट 2 डिफरंट थिंग्स ऑल टुगेदर. मी जेव्हा मराठी कनेक्ट मध्ये जॉईन झालेलो त्यावेळी मेघा जी आता मीटिंग मध्ये आहे तिने सांगितलं की शी इज अ वारली आर्टिस्ट. सो आय वॉज थिंकिंग हाऊ डू आय कनेक्ट वारली विथ माय स्टोरी टेलिंग. So she then came up with this portrait, this beautiful portrait that she has sent it to me, and I used that in my logo, and everyone just loved it. How do you take Mahabharata and connect it to Warli? And last slide is, these are my success partners so far. I would say की दीपक परळीकर जी जे यांनी माझं वानर सेना त्यांनी UAE मध्ये त्यांच्या नेटवर्क मध्ये इतकं सांगितलं की I am just inspired by his inspiration.
आणि मेघा आणि लीना सुद्धा आपल्या याच्यामध्ये आहेत. लीनांनी मला स्वतःहून कितीतरी वेळा मेसेज करून सांगितलं की अनिकेत, व्हाय डोंट यू ट्राय इन दिस ग्रुप और दॅट ग्रुप. सो when others are thinking about success of your business, that is also the definition of success for your business. बस मी एवढं म्हणून माझं बोलणं थांबवतो. खूप सुंदर, खूप सुंदर. मला एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट मित्रांनो अशी वाटते की त्यांनी त्याच्या सक्सेस मधलं सांगितलंच आहे. त्याच्या बरोबर जे लोक त्याच्या मराठी कनेक्ट ग्रुप मधले आहेत, प्रत्येकाचं आवर्जून नाव घेतलेलं आहे. आणि ही गोष्ट नेटवर्किंग मधला खूप कळीचा मुद्दा आहे. सो अनिकेत इज अ व्हेरी गुड नेटवर्कर ऑल्सो, दिस आय कॅन अंडरस्टँड. आणि स्टॅनफोर्ड मध्ये शिकलेला माणूस आहे बरं का. म्हणजे कोणाला माहिती असेल तर विचारा किंवा काढा, तुम्ही शोधून काढा व्हॉट इज स्टॅनफोर्ड. ओके. सो मी असं म्हणत नाहीये की शिकला म्हणजेच ग्रेट असातला भाग नाही, पण त्याचा तो शिकून सुद्धा उल्लेख न करता इकडे आता त्याने एकही उल्लेख केलेला नाही बोलताना. ओके. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे मगाशी जे प्रसाद म्हणला की स्वतःचा मी पण कुठे आवाज होतोय मागे, कुठे आवाज होतोय मागे, कोणाच्या मागे आवाज होतोय? ठीक आहे. ओके. तर मगाशी प्रसाद कात्रे जे म्हणले की मी पण गळून पडणे, तर जेव्हा खरोखरच आपण पॅशनेट असू ना, आपल्या कर्मात आपण पूर्ण बुडलेले असू, तेव्हा कर्त्याचं काहीच राहत नाही असं मला वाटतंय. तर दॅट इज अ आयडियल एक्झाम्पल. सो खूप धन्यवाद अनिकेत, तू वेळ काढून आलास. तुझं शेड्यूल मला माहिती आहे, मी फॉर्मल बोलत नाहीये, पण मला खूप हे माहिती आहे की तुझा शेड्यूल खूप बिझी आहे. तरी सुद्धा तू वेळ काढलास आणि माझ्या मते आज तू वेगळा वेळ काढला असेल याच्याकरता, कुठेतरी स्वतःला इनकन्व्हिनियंट करून. दॅट आय नो व्हेरी वेल. सो मच युअर पॅशनेट अबाउट शेअरिंग अबाउट युअर पॅशन. सो अगेन दॅट इज अ ग्रेट थिंग. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एक बोलायचं होतं, या निमित्ताने अनेक नवीन पिढी घडवतं असं मला वाटतं. संस्कार जे आता मिसिंग आहेत, क्या बात ते आहे. मिसिंग संस्कार ते या स्टोरी टेलिंग मधनं घडवतोय असं मला वाटतं. खूप सुरेख, खूप सुरेख, खूप सुरेख. आणि तुम्हाला जे त्याच्याबद्दल वाटलं असेल ते जरूर तुम्ही निवडक वरती पोस्ट करा. मी अनिकेत पर्यंत पोहोचवायचं निश्चितपणे त्याच्यापर्यंत पोहोचवेल. तर अनिकेत, धन्यवाद तुझे परत एकदा. थँक्यू सर.